नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मागे बघा बाल्कनी मेकओव्हरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. म्हणजे आधी जी माझी बाल्कनी आहे तर ती अशी नव्हती, म्हणजे बाहेर ही ग्रिल वगैरे काढलेली नव्हती. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी जी बाल्कनी आहे, माझी जी झाडं आहेत आणि तिथलं जे काम आहे तर ते मी कशाप्रकारे करायची तर ते बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे. समोर बघा व्हिडिओमध्ये ना थोडंसं तुम्हाला बघायला मिळेलच की आधी जी माझी बाल्कनी आहे तर ती कशाप्रकारे होती. तर ही बघा अशा प्रकारे माझी जी बाल्कनी आहे तर ती होती. सगळे जे झाडं आहेत तर ते आतमध्ये ठेवलेले असायचे आणि याच्यामध्ये बघा इथे ना साफसफाई करायला ना जमत नव्हतं व्यवस्थित आणि अडचणसुद्धा होत होती. तर त्यामुळे इथे बाहेर जे आहे तर ते आम्ही ग्रिल काढण्याचा विचार केला आणि ती ग्रिल ना बनलीसुद्धा. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो जुना आहे. तर ती ग्रिल वगैरे बनवली आणि त्याच्यानंतर मग बघा 2-3 ताईंच्या ना कमेंट होत्या की ताई म्हणजे ही बाल्कनी मेकओव्हर करायला, ग्रिल वगैरे काढायला किती खर्च आला आणि कशाप्रकारे तुम्ही ही जी बाल्कनी आहे, जी ग्रिल आहे तर ती काढलेली आहे, कशाप्रकारे बनवलेली आहे, तर त्याचा सविस्तर एक व्हिडिओ बनवा म्हणून. तर आता बघा जवळपास ना 15-20 दिवस जास्तच झाले असावे ही जी ग्रिल आहे तर ती आम्ही बाहेर काढलेली. पण व्हिडिओ ना म्हणजे तेव्हापासून काही बनवणं झालंच नाही माझ्याच्याने. तर म्हटलं चला आज ना हा व्हिडिओ बनवून घ्यावा म्हणून. कारण बघा बऱ्याच ताईंना म्हणजे एक ना आयडिया येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीसुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की हो ठीक आहे त्याविषयीचा तो व्हिडिओ मी बनवणार म्हणून. तर म्हणून मग म्हणजे मलाच असं वाटत होतं की मी हो म्हटलं आणि तो व्हिडिओ मी बनवलेला नाही म्हणून. तर म्हटलं चला आजच्या दिवशी ना माझी जी बाल्कनी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करावी आणि तिथले झाडं म्हणजे कशाप्रकारे ठेवलेले आहेत, कशाप्रकारे बाल्कनीचा जो म्हणजे ग्रिल वगैरे काढलेली आहे किंवा कशाप्रकारे पार्टिशन केला आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून. तर ही ना बेडरूमची बाल्कनी आहे आणि ही म्हणजे समोरची जी बाजू आहे तर ती फ्रंटवाली जी बाजू आहे तर ती मी ओपनच ठेवलेली आहे, ती काही पॅक केलेली नाही. बाल्कनीमध्ये म्हणजे इथे झाडं ठेवताना बघा झाडांची जी सेटिंग आहे तर ती अशा प्रकारे केली आहे की आतमधल्या बाजूला लहानवाले झाडं आणि बाहेरच्या बाजूला मोठे झाडं. तर अशा प्रकारे इथे झाडांची जी अरेंजमेंट आहे तर ती केलेली आहे. मोठे जे झाडं आहेत तर ते बऱ्यापैकी ना म्हणजे डायरेक्ट सनलाईट सहन करू शकणार तर अशातले आहेत आणि लहान जे झाडं आहेत तर ते इंडोअर आहेत. तर त्यामुळे जे लहान झाडं आहेत तर ते आतमधल्या बाजूला ठेवले आणि मोठे झाडं आहेत तर ते बाहेरच्या बाजूला ठेवले आहेत. वरून ना एक शेडसुद्धा काढून घेतलेला आहे म्हणजे जेव्हाही पाणी पाऊस वगैरे येतो तर त्याचा डायरेक्ट म्हणजे पाणी वगैरे तिथे पडायला नको म्हणून. आता ही ना बाजूची बाजू आहे म्हणजे फ्रंट बाजू असते तर त्याच्या उजव्या साईडची ही बाजू. तर इथे अशा प्रकारे म्हणजे छोटी बाजू आहे ही जी आता थोड्या वेळाच्या आधी दाखवली तर ती छान अशी लांब जी बाजू असते तर ती आहे रुंदी ज्याला आपण म्हणतो ती. आणि मग बाजूला बघा एक साईडला अशी ना ओपन जागा असते तर ती ही बाजू आहे. तर ती बाजू मी पॅक करून घेतलेली आहे. म्हणजे बाल्कनी ही जी आहे तर ती बेडरूमचाच पार्ट आहे हा. एल शेपमध्ये ही बाल्कनी बनवलेली आहे. तर बाहेरची जी बाजू आहे तर ती मी अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घेतलेली आहे आणि इथे एक पार्टिशन टाकलेलं आहे. खाली जे झाडं आहे तर ते झाडं मी मोठे झाडं इथे ठेवणार होती म्हणजे तुळशीचं वृंदावन आहे, बेलाचं झाड आहे, शमीचं झाड आहे. तर मोठे जे झाडं आहेत म्हणजे ज्यांची उंची जास्त आहे तर ते झाड मी इथे ठेवणार होती. त्यामुळे इथे फक्त मी एक शेल्फ टाकून घेतलेला आहे. आणि झाडांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर झाडांची अरेंजमेंट अजूनही बरोबर झालेली नाही. कारण या बाल्कनीसाठी मला ना खूप सारे फुलांचे झाडं आणायचे आहेत. पण हळूहळू बघा सगळं होतं, सगळ्याच गोष्टी आपण एकत्र करायला घेत नाही. तर त्यामुळे हळूहळू म्हणजे ही जी बाल्कनी आहे तर ती मी सजवणार आहे. पुन्हा नंतर कधीतरी पुन्हा जेव्हा म्हणजे ही बाल्कनी पूर्ण फुलांच्या झाडांनी भरणार तर तेव्हा पुन्हा म्हणजे नेहमी माझं दाखवणं चालूच असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर त्यात काही विषय नाही. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ही जी बाल्कनी आहे तर ती अशा प्रकारे मी ना इथे हे जे झाडं आहेत तर ते ठेवलेले आहेत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं बाहेरच्या बाजूला सगळे मोठे झाडं आहेत ना आतमधल्या बाजूला छोटे झाडं आहेत. मधामध्ये ना फक्त एक हा अँगल दिलेला आहे म्हणजे खालचा जो बेस आहे तर त्यालाही सपोर्ट आणि वर जो शेड दिलेला आहे तर त्यालाही सपोर्ट म्हणून फक्त एक मधामध्ये ना एक अँगल दिलेला आहे. कारण कुंड्या ज्या आहेत तर त्या म्हणजे जास्त आहेत माझ्याकडे आणि 2 कुंड्या म्हणजे एका लाईनमध्ये 2 कुंड्या बसतील. तर अशा पद्धतीने ही जी ग्रिल आहे तर ती मी काढून मागितली. 1.5 फीट आहे ती आणि
आणि तिथे छान अशा 2 कुंड्या व्यवस्थित बसतात. आधी ना ही जी काळी म्हणजे हा जो काळा कट्टा आहे तर तिथे माझे खूप सारे झाडं ठेवलेले असायचे. आता ती म्हणजे ती जी जागा आहे तर ती सगळी मोकळी आहे. बाल्कनीसुद्धा छान अशी मोकळी आहे. फक्त तिथे एक जो कूलर आहे तर तो ठेवलेला आहे. तर बघा आता तुम्हाला व्यवस्थित कळेल की ही झाली फ्रंट बाजू आणि कूलरच्या बाजूला एक छोटासा स्पेस आहे तर तिथली ना रेलिंग मी काढून घेतली होती. तर त्यामुळे तिथे ना पूर्ण वरपर्यंत तो जो म्हणजे ती जी ग्रिल आहे तर ती वरपर्यंत पूर्ण पॅक केलेली आहे. सध्या कूलर ठेवलेला आहे त्यामुळे म्हणजे व्यवस्थित तेवढं समजणार नाही, पण व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला एक आयडिया आला असेल की कशा प्रकारे तिथे जी ग्रिल आहे तर ती मी काढलेली आहे. म्हणजे समोरची बाजू मोकळी ठेवलेली आहे कारण मला ना थोडंसं मोकळीक आवडते त्यामुळे. म्हणजे पूर्ण जर पॅक केली असती तर बघा फ्लॅट म्हटलं तर तसंही ना कोंदट वातावरण असतं, तर त्यामुळे मग समोरची बाजू थोडी मोकळी ठेवली. ही आहे किचनची बाल्कनी. किचनची जी बाल्कनी आहे तर ती बऱ्यापैकी खाली आहे. म्हणजे हा ॲक्च्युली ना वॉशिंग एरिया आहे तर तो बऱ्यापैकी खाली आहे. तिथे काही फारसे झाडं ठेवलेले नाहीत. जेव्हा तिकडच्या बाल्कनीमध्ये फुलांचे झाडं आणणार त्यावेळेला तिकडचे सगळे ऑर्नामेंटल जे प्लांट आहेत तर ते इकडे शिफ्ट होणार. इथली ही जी रेलिंग होती तर ती मी काढून घेतली आणि इथे पूर्ण हा जो म्हणजे जी ग्रिल आहे ही तर ही पूर्ण वरपर्यंत पॅक करून घेतलेली आहे. त्यामध्ये सुद्धा हे जे खाचे बनलेले आहेत तर ते थोडेसे मी दूरच ठेवायला लावले, कारण मला ना कोंदट वातावरण अजिबात आवडत नाही. थोडीशी मोकळीक हवी असते आणि थोडंसं ना मोकळं वातावरण म्हणजे डोळ्यांनी दिसायला हवं. त्यामुळे ना थोडंसं म्हणजे इथे मोकळंच ठेवलं आहे, पण वरपर्यंत ही जी ग्रिल आहे तर ती पॅक करून घेतली. इथे सुद्धा एल शेपमध्ये ना ही जी ग्रिल आहे तर ती काढून घेतलेली आहे. समोर जी दिसत असेल तुम्हाला तर तो मी ॲज अ स्टोरेज म्हणून त्याचा वापर करते. म्हणजे क्लिनिंगचं आपलं जे काही सामान असतं तर ते सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. इथे ना 2 शेल्फ काढून घेतल्या आणि एकूण तिथे ना 3 सेक्शन झालेले आहेत. म्हणजे खालचा एक बेस, मधामध्ये एक शेल्फ आणि वर एक शेल्फ. बघून तुम्हाला कळलं असेल. आणि इथे हा ना एक कॉर्नर दिलेला आहे भिंतीचा, पण म्हणजे बाहेरची जी बाजू आहे तर ती अखेरपर्यंत ओपन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी इथे सामान आपण ठेवू शकतो. तर त्यामुळे तिथे ना म्हणजे 2 शेल्फ मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हा जो बेस आहे तर तो आहे. आणि इथे बघा छान अशी मोकळी जागा आहे. इथल्या ज्या रेलिंग होत्या तर त्या मी काढल्या, त्यामुळे भांडे वगैरे घासल्याच्या नंतर इथे ना भांड्यांचे टोपले वगैरे व्यवस्थित ठेवू शकते मी. म्हणजे पाणी वगैरे निथरण्यासाठी बरं पडतं आणि दुसरी गोष्ट झाडं वगैरेही ठेवायला चांगलं होतं. तर त्यामुळे इथे अशा प्रकारे ही जी ग्रिल आहे तर ती काढलेली आणि रेलिंग कट केली. नमस्कार सर्वांना. तर जी बाल्कनी आहे तर ती बऱ्यापैकी सेट झालेली आहे. म्हणजे बाल्कनीचा जो नवीन सेटअप आहे तर तो अशा प्रकारे झाला आहे. आणि तिथे पुन्हा आणखी फुलांचे झाडं वगैरे मला आणून लावायची आहेत. आणि किचनची जी बाल्कनी आहे तर तीसुद्धा बऱ्यापैकी खाली आहे. तर तिथे सुद्धा बघा म्हणजे या बाल्कनीतले बेडरूमच्या बाल्कनीमधले जे झाडं आहेत तर ते किचनच्या बाल्कनीमध्ये टाकायचे आहेत, कारण वरचा जो शेल्फ आहे तर तो तिथला सगळा खाली आहे. आणि इथे इकडच्या बाल्कनीमध्ये ना फुलांचे झाडं आणून लावायची आहेत. तर बघू आता केव्हा आणणं होतं तर, कारण सगळ्याच गोष्टी आपण एकत्रच घेऊ शकत नाही किंवा सगळ्याच गोष्टी म्हणजे एकत्रच करायला घेतो म्हटलं तर तसंसुद्धा शक्य होत नाही. तर त्यामुळे आता आरामात जे फुलांचे झाडं वगैरे आणणार तर व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर मेन जो विषय आहे तो आहे की बाल्कनीसाठी एकंदरीत खर्च किती आला. तर दोनही बाल्कन्या म्हणजे तुम्ही बघितले असाल की बेडरूमची जी बाल्कनी आहे तर ती मी ओपन ठेवलेली आहे. फक्त साईडची जी बाजू आहे तर ती पूर्ण पॅक केली आहे आणि जो फ्रंट जो भाग आहे तर तो ओपन ठेवलेला आहे. आणि किचनची जी बाल्कनी आहे तर ती पूर्ण पॅक केलेली आहे. दोन्ही बाल्कन्या एल शेपमध्ये आहेत. वरून शेड वगैरे टाकलेला आहे. तर एकंदरीत त्याला 46-47 हजार, जवळपास 47-48 हजार इतका खर्च आला. त्याचा जो मेन अमाऊंट होता तर तो 46,000 काही होता. आणि त्यात पुन्हा बघा त्याला मग आम्ही ना पेंट वगैरे घेऊन दिलं. म्हणजे 1,000-1,500चं ते सामान झालं, 1,000-1,500चं. कारण ते जेव्हा करतात ना तर ते एक ना काळ्या कलरचा प्रायमर असतो तर तो काळ्या कलरचा प्रायमर मारतात ते. आणि त्यानंतर मग आपण घरी आणलं आणि त्यावर झाडं वगैरे ठेवतो तर पाण्याने किंवा म्हणजे ओलं राहते तिथे, तर त्याच्याने ना तो जो लोखंड आहे तर तो त्याला गंज लागतो. तर म्हणजे लवकर सहजासहजी त्याला गंज लागू नये तर यासाठी म्हणून त्याला आम्ही ना पेंट घेऊन दिला.
पेंट थोडासा महाग होता, तर तो पेंट त्याला म्हणजे घेऊन दिला 2-2.5 लिटरचा. पुन्हा सोबतच पेंटिंगच्या संदर्भात पुन्हा आणखी बरेचसे म्हणजे सामान येतात, त्यामध्ये पेंट पातळ वगैरे करण्यासाठी ते काय काय त्यामध्ये घातलं जातं. तर असं 1,500-2 हजाराचं ते सामान झालं. आणि त्याचा जो मेन खर्च होता तर तो जवळपास 46-47 हजार असा काहीतरी होता. 45-46 हजाराच्या जवळपास होता. तर पूर्ण बाल्कनीला जो खर्च आहे तर तो 47-48 हजार इतका खर्च आम्हाला लागला. म्हणजे फारसा असा काही खूप नाही लागला, 47-48 हजारामध्ये ते पूर्ण झालं. जर बेडरूमची बाल्कनी पूर्ण पॅक केली असती वरपर्यंत तर त्यावेळेला कदाचित पुन्हा आणखी खर्च वाढला असता. पण बेडरूमची जी बाल्कनी आहे तर ती मी ओपन ठेवलेली आहे, तर त्यामुळे तितका काही खर्च तिथे लागलेला नाही. तर बाल्कनी कशा प्रकारे बनवलेली आहे, शेल्फ कशा टाकलेल्या आहेत, झाडांची सेटिंग कशी केली आहे आणि बाल्कनीसाठी एकंदरीत खर्च किती आला, तर ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. बाल्कनीमध्ये सध्या कूलर ठेवलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित तिथला व्ह्यू काय तुम्हाला कळला नसेल. पण तरी मी बऱ्यापैकी प्रयत्न केला की व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला कळावं की कशा प्रकारे तिथे झाडांची सेटिंग वगैरे केलेली आहे म्हणून. तर चला, आशा करते की तुम्हाला समजलं असेल खर्च किती आला आहे, कशा प्रकारे झाड ठेवलेले आहे, शेल्फ कसे टाकून घेतलेले आहेत. तर आशा करते तुम्हाला कळलं असेल. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आणि रोजच्या व्हिडिओपेक्षा बघा माझा जो गळा आहे तर तो तुम्हाला खाली वाटत असेल कारण माझं जे गंठण आहे ना तर ते तुटलेलं आहे, तर त्यामुळे मग मी ना हे दुसरं घातलेलं आहे, पण ते दिसतच नाही आहे तिथे. तर चला, असो, व्हिडिओ इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. सोबतच व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. बाय.